तर आज मी बनवली होती अशी मीडियम साईजची हँडबॅग, जी दिसायला तर खूप छान होती आणि याचा बेस वगैरे पण खूप छान तयार झाला होता. तर नमस्कार, निहारिका फॅशन या आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत ही अशी मीडियम साईजची हँडबॅग कशी शिवायची हे शेअर करणार आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे नवनवीन विविध प्रकारच्या बॅगचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्हालाही घरबसल्या तुमच्या बिझनेससाठी थोडीफार मदत होईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं मी 2 कापडाचे पीस घेतले आहे. त्याचं माप आहे 10 इंच बाय 12.5 इंच. तुम्ही कोणत्याही प्रकारचं कापड इथे वापरू शकता आणि याला स्टिफनेस येण्यासाठी मी याला फोम शीट अटॅच केलेली आहे. फोम शीट अटॅच केल्यावर आपल्या बॅगला छानसा लुक तयार होतो आणि आपली बॅग दिसायलाही खूप छान दिसते. तर इथे मी एका पीसला 3 इंचावरती मार्किंग करून घेते बाहेरच्या पॉकेटसाठी. तर इथं मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतली आणि याला आपण कट करून घेणार आहोत. कट केल्यानंतर आपल्याला एक त्याच मापाची चेन घ्यायची आहे आणि ती चेन उलटी करून आपल्याला एका पीसला जॉईन करून घ्यायची आहे. चेन जॉईन करताना व्यवस्थित आपल्याला ती जॉईन करून घ्यायची, जेणेकरून आपल्या बॅगचा लुक बिघडणार नाही. इथे मी चेन जॉईन करून घेतली आणि एक अस्तरचा पीस घेतला आहे 12.5 बाय 12.5 इंचाचं आपल्या आतल्या बाहेरच्या पॉकेटसाठी. तर इथे मी ह्या अस्तरचा पीस पण चेनला जॉईन करून घेते आणि हा अस्तरचा पीस जॉईन झाल्यानंतर आपल्याला तो डबल फोल्ड करून त्याला आपल्याला दुसरा पीस जो वरचा आपण कट केला होता तो पीस जॉईन करून घ्यायचा आहे. पण त्यापूर्वी हा पीस आपल्याला उलटा करून त्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे व्यवस्थितपणे दाब शिलाई देऊन घेतली आणि आपल्याला जो बाहेरचा पॉकेट होता त्याला उलटं करून डबल फोल्ड करून आपल्याला त्याला दुसरा वरचा पीस जॉईन करून घ्यायचा आहे. आणि हा पीस जॉईन करताना लक्षात ठेवायचं की वरचा आणि खालचा पीस एकाच दिशेने एकाच लाईनीत यावे. तर इथे मी अस्तर, चेन आणि वरचा पीस जॉईन करून घेते. आपण या अशा प्रकारच्या बॅग खूप साऱ्या ठिकाणी एखादे रिटर्न गिफ्ट म्हणा किंवा मग कुणाच्या बर्थडे किंवा कुणाच्या पूजेला वगैरे सुद्धा देऊ शकतो. त्याने आपले मार्केटिंगही होते आणि पुढच्या देणाऱ्याला सुद्धा याचा उपयोग होतो. तर इथे मी वरचे पीस जॉईन करून घेतले आणि याला सुद्धा मी दाब शिलाई देऊन घेतली आहे. आणि ही जी बॅग होती ती माझ्या कस्टमरने त्यांच्या नातेवाईकाला गिफ्ट देण्यासाठीच बनवून घेतल्या होत्या. अशा प्रकारच्या 2 बॅग त्यांनी कस्टमाइज करून घेतल्या होत्या. तर इथे अशा प्रकारे मी वरच्या पीसला सुद्धा दाब शिलाई देऊन घेतली. आता आपल्याला इथं बेल्ट बनवण्यासाठी तोच कापडाचा पीस घ्यायचा आहे आणि त्याला मजबूती येण्यासाठी आपल्याला त्याच्या आतमध्ये फोम शीटचा वापर करायचा आहे. तर या बेल्टचं माप आहे 1 इंचचा हा बेल्ट आहे आणि उंचीला हा बेल्ट 18 इंचचा असा आहे. तर हा बेल्टसाठी आपल्याला कापडसुद्धा 5 इंचाचं घेतलं तरी सफिशियंट होतं. आणि ही बेल्ट अशा प्रकारे आपल्याला कापड फोल्ड करून याच्यावर 3 ते 4 शिलाया देऊन घ्यायच्यात. कारण की आपल्याला तर माहितीच आहे की बॅग ही सगळी बेल्टवर डिपेंड असते. जर बेल्टच मजबूत नसतील तर बॅगचा काही उपयोगच होणार नाही आणि आपले कस्टमरही आपल्यावर नाराज होतील. तर इथे अशा प्रकारे माझे दोन्ही बेल्ट जॉईन करून झालेत. आता मी या बेल्टला आपण जॉईन करणार आहोत. तर जॉईंट करण्याच्या पूर्वी आपण जे एक्स्ट्राचे जे फॅब्रिक आलेलं आहे अस्तरचं ते कट करून घेऊ आणि जे मेन पीस आहेत त्याचा मिडल काढून आपल्याला त्याला साईडला 3-3 इंचावरती मार्क करायचे बेल्टसाठी. तर इथे मी दोन्ही पीसला मिडलला मार्क करून घेते. आता मिडलची मार्किंग झाली आहे आणि मी साईडला 3-3 इंचावरती याला मार्किंग करून घेणार आहे. इथे मी 3-3 इंचाला मार्किंग करून घेतली आहे आणि आता आपल्याला याच्यावर बेल्ट जॉईन करायचे आहेत. आणि बेल्ट जॉईन करताना आपल्याला याच्यावर मजबूत पद्धतीने जॉईन करायचं आहे. म्हणजे 4 ते 5 शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला बेल्ट जरासाही हलणार नाही आणि व्यवस्थित मजबूत बसणार आहेत.
तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या बॅगचे डिझाईन बनवू शकता आणि सेलिंगसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला अजून बॅग रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याचं उत्तर नक्कीच देईल. तर इथे अशा प्रकारे 4 ते 5 शिलाया देऊन मी इथं बेल्ट जॉईंट करून घेतला आहे आणि आता आपल्याला याच्यावर झिप अटॅच करायची आहे. तर इथे मी दोन्ही पीसवर बेल्ट तर अटॅच केलेत. आता आपल्याला झिप अटॅच करण्यासाठी त्याच मापाचं झिप घ्यायची आहे आणि ती झिप आपल्याला मधल्या साईडने वेगळी करून एक तुकडा या साईडने आणि दुसरा पीस त्या साईडने असं करून घ्यायचं आहे. तर इथे मी हा जो पीस आहे एक चेनचा तो उलटा करून एका साईडला ठेवून घेते आणि याच्यावर सुद्धा शिलाई देऊन घेते. इथे अशा प्रकारे मी चेन जॉईंट करून घेतली आणि आपल्याला त्याच मापाचं अस्तर मेन पीसच्याच मापाचं अस्तर घ्यायचं आहे आणि त्या चेनवर अटॅच करून घ्यायचं आहे. इथे आपलं चेन आणि अस्तर दोन्ही जॉईंट करून झाले. आता आपल्याला पलटी करून घेऊन त्याच्यावर व्यवस्थितपणे सेट करत दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे मी दाबशिलाई देऊन घेतली आहे आणि आता आपल्याला दोन्ही पीस अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायचेत. इथे मी दोन्ही पीस रेडी करून घेतलेत आणि आपल्याला याच्यात आता रनर इन्सर्ट करून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा, रनर इन्सर्ट करताना आपल्याला दोन्ही बेल्ट एकासमोर एक येणं गरजेचं आहे, तेव्हाच आपल्या बॅगची चांगली फिनिशिंग दिसते. कारण तुम्ही कितीही चांगली बॅग शिवा, जर बेल्टचीच जर बाजू इकडे तिकडे होईल किंवा मग बेल्ट वाकडे तिकडे जॉईन झाले तर ती बॅगचा लुक पूर्णपणे खराब होऊन जातो. त्यामुळे आपल्याला रनर अटॅच करताना बेल्टची जी जागा आहे समोरासमोर येणे गरजेचं आहे. तर इथे मी दोन्ही रनर अटॅच करून घेतलेत आणि आता आपल्याला याला अस्तर एकीकडे आणि मेन पीस एकीकडे अशा पद्धतीने सेट करत चारही साईडनी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आपल्याला अस्तरच्या साईडने थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे, जेणेकरून आपण तिथून बॅग सरळ करू शकतो. तर इथे अशा प्रकारे मी चारही साईडने शिलाई देऊन घेतल्यात आणि अस्तरच्या साईडने थोडी जागा शिल्लक ठेवली आहे. आणि आता आपल्याला चांगल्या बेससाठी एक खास टिप, चांगला बेस तयार व्हावा यासाठी आपल्याला चारही साईडनं बॉक्स तयार करून घ्यायचे 1-1 इंचाचे. तुम्ही बेस कमी जास्त करण्यासाठी हे बॉक्स छोटे मोठे कसेही करून ॲडजस्ट करून तुम्ही हे बॉक्सची कटिंग करून त्याला स्टिच करू शकता. तर इथे अशा प्रकारे मी बॉक्सची मार्किंग केली आणि व्यवस्थितपणे ते कट करून घेते. आणि बॉक्सची कटिंग झाल्यानंतर जे शिल्लक कापड खालचं शिल्लक जे राहिलेलं आहे त्याच्यावर आपल्याला डबल शिलाई द्यायची, कारण की बॉक्स जॉईन करताना आपल्याला ते ओपन होऊ नये म्हणून. तर इथं अशा प्रकारे चारही बॉक्स कट करून झालेत आणि आता आपल्याला हे चारही बॉक्स जॉईंट करून घ्यायचेत. तर हे जॉईंट करण्यासाठी खालचे जे 2 पीस जॉईन केलेत ना त्याची दिशा आपल्याला एका साईडने ठेवायची, म्हणजे आपला जो बॉक्स आहे, जो आपल्या बॅगचा बेस आहे तो व्यवस्थितपणे रेडी होतो. तर इथे अशा प्रकारे मी एक बॉक्स स्टिच करून घेते आणि अशाच प्रकारे आपल्याला चारही बॉक्स रेडी करून घ्यायचे आहेत. बॉक्सला व्यवस्थितपणे जॉईंट करताना त्याच्यावर 4 ते 5 शिलाई करून घ्यायच्या, जेणेकरून आपली तिथून बॅग ओपन होऊ नये म्हणून. तर इथे अशा प्रकारे चारही बॉक्सला आपण शिलाई देऊन घ्यायची. आता इथे अशा प्रकारे चारही बाजूला शिलाई देऊन घेतली आणि आता आपल्याला बॅग सरळ करून घ्यायची आहे. तर इथे मी हळूहळू व्यवस्थितपणे बॅग सरळ करून घेते आणि बॅग सरळ केल्यानंतर आपल्याला चारही कोपरे जे आहेत ते व्यवस्थितपणे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जो आपला आतला अस्तरचा पीस आहे त्याला जो शिल्लक शिलाई द्यायची राहिली आहे त्याला आपण व्यवस्थितपणे शिलाई करून घेऊ. आणि जर तुम्हाला माझे बॅगचे व्हिडिओ आवडत असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की मी पुढचा व्हिडिओ कोणता घेऊन येऊ, जेणेकरून मला पुढचे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आयडिया पण येईल आणि तुम्हालाही त्याची मदत होईल. तर अशा प्रकारे मी चारही कोपरे काढून घेतले आणि त्याला व्यवस्थितपणे आता स्टिच करून घेऊ. तर इथे अशा प्रकारे अस्तर जॉईंट करून घेतले आणि ती अस्तर आपल्याला आतल्या साईडने व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून आपल्याला
इथे आपली सुंदर अशी परफेक्ट बॅग भेटणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता घेऊ ते सुद्धा सांगा. तोपर्यंत बाय.